नमस्कार यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे ठीक असणार. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या किंवा तुम्ही याला गोडपुरीसुद्धा म्हणू शकतात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे भोपळा वाफून घ्यायचा आहे. इथे माझ्या कुठल्याही प्रकारचं स्टीमर नसल्यामुळे मी असं घरगुती हॅक केला होता. सर्वात प्रथम आपल्याला भोपळा वाफून घेतल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने याला छान असं बारीक करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला छान पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे गाठ असायला नको. तर मी इथे 250 ग्राम एवढा भोपळा वापरलेला आहे. जर तुम्हाला अर्धा किलो किंवा 1 किलो घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 250 ग्राम एवढाच गूळ घेतलेला आहे. आपण जेवढा भोपळा घेतला तेवढाच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे आणि गूळसुद्धा आपल्याला यामध्ये बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. भोपळ्याच्या पुऱ्या बनवताना नेहमी जास्तच बनवाव्यात, कारण या पुऱ्या साधारण हप्ताभर टिकून राहतात आणि या पुऱ्या आपण चहाबरोबर किंवा दुधाबरोबरही खाऊ शकतो. जर तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा. यानंतर आपल्याला छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका चम्मचच्या साहाय्याने याला मध्ये मध्ये आपल्याला असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून कुठलाही लम्प जर याच्यामध्ये असेल तर तोही बारीक होऊन जाईल. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 कप एवढं पीठ घालायचं आहे. पीठसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, जेवढं आपलं मिश्रण आहे तेवढंच घ्यायचं आहे, कारण इथे आपण कुठलाही पाण्याचा वापर करणार नाही. इथे मी साधारणपणे 1.5 कप एवढं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. जर आपण यामध्ये मीठ नाही घातलं तर पुऱ्या ह्या गोड लागतात, पण त्याला एवढी चव येत नाही जशी आपण नेहमीसारखी पुरी खातो तशी. आता आपल्याला यामध्ये कुठलंही पाणी न घालता छान असं हाताच्या साहाय्याने याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी या अशा प्रकारचे पीठ मळलेलं आहे. हे जास्त पातळही नाही झालेलं आहे आणि जास्त घट्टही नाही झालेलं आहे. त्यानंतर मी याला थोडंसं तेल टाकून याला छान असं मळून घेतलेलं आहे आणि 15 मिनटासाठी याला रेस्ट देण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्या पिठाचा उंडा छान असा मऊही होईल आणि आपल्याला पुऱ्या लाटताना छान असं नरमही होईल. आता यानंतर आपल्याला एकसारख्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या इथे छोट्या मोठ्या नको व्हायला एकसारख्याच येतील. तुम्ही बघू शकता मी सगळ्या प्रकारच्या लाट्या इथे करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला लाट्या झाल्यानंतर याला थोडंसं सुकं पीठ लावून पुरी लाटायची आहे.